नमस्कार मंडळी, मी भारती. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मस्तपैकी एक नवीन रेसिपी, त्यासाठी साहित्य काढलेले ते पाहूया. सूप करणार आहोत आपण. मोरिंगा शेवग्याची शेंगा बघू शकता आपण सोलून घेतलेली आहे. कांदा चिरून घेतलेला आहे, टोमॅटो आहे इकडं. हे सर्व साहित्य आता आपण कुकरमध्ये मस्तपैकी शिट्ट्या देऊन करणार आहोत. बघू शकता तिथे ते टोमॅटो पटलं ते कढीपत्ता, कांदा चिरून घेतलेला आणि शेंगा आपण आधी मधून चिरणार आहोत. तुम्हाला दाखवतेच मी, शेंग मधून चिरणार आहोत. आपण डायरेक्ट पण टाकू शकतो शिजण्यासाठी, पण असं टाकलं तर मग ते काढण्यासाठी सोपे जाते आणि शिजण्याला पण लवकर शिजते. लसणाचे पाकळे वगैरे या प्रकारे दोन दोन चीर बघू शकता, मोठे असले तर. आणि जाड घेतलेली शेंग थोडीशी, बघू शकता ह्या प्रकारे लसणाच्या पाकळ्या. असं हेल्दी आणि टेस्टी सूप आहे आपल्या शरीरासाठी. आणि थंडीच्या दिवसात भरपूर शेंगा येतात ह्या, खूप छान असतात शेंगा. चला आपण पाणी टाकून घेणार आता. चला मस्तपैकी आता 3 शिट्या करून घेणार आहे. चला मस्तपैकी वाफ काढून घेतलेली आहे आणि दिलं पण आहे, काढून घेणार आहेत आपण. एक टोपली घेतलेलं आहे आणि चाळणी पूर्णाची. तर हे सर्व साहित्य आपण काढून घेणार आहोत. एखाद्या चमच्याने किंवा आपण मिक्सरमध्ये आपण फिरवून घेऊ शकतो असं आहे. अशा ह्या प्रकारे. आणि हे पाणी टाकून नाही देत आपण, याचे सूप करणार आहे ना. बघू शकता आता हा चौथा आपण छोटा मिक्सरचं भांडं घेऊन फिरून घेणार आहे. हा चौथा मिक्सरचं भांडं टाकून घेणार आता. बघू शकता याच्यावर थोडे पाणी टाकणार आहे चाळणीवर. मस्तपैकी हिरवीगार कोथिंबीर त्यासोबत आपण धुवून घेणार. बघू शकता काढून घेतले मस्तपैकी. थोडेसे पाणी टाकून मिक्सरचे भांडे पण धुवून घेणार आहे. अजून थोडे पाणी टाकणार आहे. बघू शकता चला पुन्हा तेच भांडे घेतलेले आहे आपण. शेंगा शिजवलेले आणि त्याच्यात आपण 1 चमचा तूप टाकून घेणार आहे. जिरे आणि हे सर्व सूप. चवीला लागेल त्याप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद टाकणार आहे. हळद रंग छान दिसतो त्यासाठी, आणि तशी ही हळदी खूप गुणकारी आहे. काळी मिरी पावडर बघू शकता आपण अर्धा चमचाभर. मस्त 3 मिनटं 4 मिनटं आपण मस्त उकळी आणून शिजू देणार आहे. थोडेसे चिली पीठ, जास्त काही साहित्य आपण टाकलेलं नाही. बघू शकता आपण मस्त आता शिजू देणार आहे. आणि कोणतेही कॉर्नफ्लॉवर वगैरे काही वापरलेले नाही आपण. उकळी लागलेली आहे बघू शकता. आणि कोथिंबीर, थोडंसं अद्रक मी किसून टाकणार आहे. मस्तपैकी आपला गरम गरम सूप तयार झालेले आहे बघू शकता. एकच नंबर झालेले आहे. मी ह्या वाटीत काढणार आहे थोडेसे पिण्यासाठी.